मातीनं पहिले माणसं मातीनं हात धुत होते, तांब्या मातीनं उठायचे असे, ते मातीनं तांब्या गिंब्या घासला, तुकोबारायच्या हातात दिल्याबरोबर तांब्या सोन्याचा. त्या महाराजाला सांगितलं, कर पोरीचे लग्न आता, जाय. त्या तांब्यानं आपण पाणी पिऊ शकतो? तो तांब्या घासल्याच्या नंतर ज्या साधूचा हात लागल्यावर तांब्या सोन्याचा होतोय, तो साधू बाबा कशाला कोणाच्या पुढे हात पसरीत? नकोय देवा, फक्त तुझा विसर न व्हावा एवढं देऊन टाक, तू मात्र आमच्या चित्तात राहायला पाहिजे. पण मालक पिले हुशार आहे पंढरपुरातला, त्या मालकानं सांगितलं, तुकोबाराय माझा विसर न पडण्यात तुम्ही मागता, मी देऊन टाकतो, पण तुमचा फायदा काय? तुकोबाराय म्हणले, देवा आम्हाला माहिती आहे, तुझा विसर न पडल्यामुळे जे मिळतंय का ते जगात काहीच मिळत नाही, इतकी ताकद आहे तुझा, तू अंतकरणात ठेवलं की. पण विटेवरचे मालक म्हणले, तुकोबाराय मी द्यायला काही हरकत नाही, पण दात्यानं पुढच्याला असं दिलं पाहिजे की ते त्याला पचलं पाहिजे. एकाला शुगर झाली 450 आणि बाईनं गावरान तुपातला शिरा द्याला साखऱ्याचा. मरण न ते परमेश्वर बुवा, मरण न ते, मरण न. हिला वाटतंय मी बदामाचा शिरा द्याला, पण ते खाल्लं कीच मेलन. ते दाणे सार्थकी लागलं पाहिजे. एका माणसाकडे 2 पोते ज्वारी झाली, त्यानं पुढच्या व्यक्तीला सांगितलं, मला काही कोणी काही नाही, पाठीमागं वगैरे काय नाही, 2 पोते ज्वारी झाली, भाकरीची पंचायत मिटली, पण भाजीची वरणाची पंचायत राहिली. गावातला मोठा माणूस तुमच्यासारखा, त्यानं सांगितलं, दर महिन्याला 15 किलो तूप घेऊन जात जाय, वरण शिजवा, मसाले टाका, भुरक्या कुटा, जिऱ्याच्या पुड्या, कुठं मोहऱ्याच्या पुड्या, हळदच आण, काहीच आण, कशाला रे कुटाने. 2 भाकरी सकाळी भाजी जाय आणि पावशर तूप ताटात घेत जाय आणि 2 भाकरी चुरून खात जाय. 15 किलो म्हणजे बरोबर होते 30 किलो, 30 अर्धा म्हणल्यावर 30 दुकानदार आहे ना, लक्षात. मग पुढच्यानं 15 किलो तूप दिल्यावर किती हिशोबात खावा. यानं 10 किलो तूप इकलं आणि रोज त्याचे अर्धा किलो बैंगन घेत होता, आणि बैंगन भाजून बैंगनावर तूप खात होता. बऱ्याच बैंगन यायला कळत नाही तूप कशावर खावा. देणाराचं प्रेम मातीत गेलं ना. पाय सुंबळ्या बैंगनावर तूप खालाय, किती हरामखोर आहे. आगा दातृत्व भयेति तिजायते यत् सत्कर्मा पुनितो भयो पुनितो पुण्य प्रदान नसते वचा यत् दातृत्वम स्वाभिमानः. त्याचं जर दान दिलेलं पुढच्याला जर पचत असेल तर त्याचा स्वाभिमान टोकाला जात असतोय. काय त्याला आनंद आहे? यानं बैंगनावर तूप खाल्लं. देव म्हणले तुकोबाराय, मालक म्हणतात पंढरपुरातले, तुकोबाराय माझा विसर न पडावा हे देऊन टाकतो, पण तुमचा फायदा ऐका ना. म्हणले, देवा आताचा काय विचारता, मागच्यापासून चालत आलाय. 5 पोर हे का बाईला, तशी बाई सात्विक होती, थोडासा आवाज कडक, त्याचा लय लागला होता. हो याचाही चांगला आहे. नाही नाही छान आहे. नाही नाही आता राहू द्या, तुमची काशी कशाला करायची. पाच मुलं, मुलंही सात्विक होते आणि बाई सुद्धा सात्विक. परमेश्वर बुवा, बाई सुद्धा सात्विक. किती सात्विक मुलं सांगू. कालांतराने ती मुलं या देशाची राजे झाली, इतकी सात्विक मुलं. पात्र लय गोड होतं. ते पात्र म्हणजे कुंती होती, तिला शास्त्राच्या भाषेत पृथक्की म्हणत होते. आणि त्या पृथक्कीच्या पोटी 3 बाळ जन्माला आली. तिच्या मालकाने पुन्हा एक लग्न केलं, त्यांना 2 बाळ जन्माला आली. असा एक पुराणाचा भेद सांगितला. तिला दुसरं एक बाळ होतं, पण ते असू दे, ते कशाला इचकायचं आपण.
धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव 5 लेकर हस्तिनापुरात राहत होते. कालांतराने इंद्रप्रस्थला पोचले. इंद्रप्रस्थाला वास्तव्य दिलं पांडवांना. तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय का देवाला मागतात? देवा मला तुझा विसर नाही पडला पाहिजे एवढं देऊन टाक. इंद्रप्रस्थात पांडव गेली. तिथं काही गावाची जहागिरी तिथे राहत होते. काही दिवस हस्तिनापुरात राहत होते. धृतराष्ट्राचा मेहुणा, गांधार देशाचा राजा शकुनी. मी नाही म्हणत त्याला शकुनी. त्याचा पाहुणा आहे का तुमच्या गावात? मग काय ताण घ्यायचा. भडवा होता तो शकुनी. भडवा होता. भडवा हरामखोर होता. महाभारतात त्या 3 श्लोकात 3 त्याला इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्यात. एकही महाराज कीर्तनात ती शिवी देणार नाही बायका पुढे असल्यावर. इतका भडवा होता शकुनी बाबा. इतका भडवा होता. हरामखोर होता शकुनी. तुम्हाला सांगू, कौरवाला मारणारे कृष्ण परमात्मा नाहीत. कौरवाला मारणारे पांडव नाहीत. कौरवाला मारायला सैन्य नव्हता. 7 अक्षणी सैन्य. ह्या कौरवायला सख्या मामानी मारलं. तो शकुनी होता. बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या. त्या भडव्याने बहिणीच्याच पोरायला पत्ते खेळायचे शिकिले. ते लुडो नावाचा खेळ सोकटी आणि वाजून टाकलं बाच्याचं. नालायक होता. नालायक होता. आगा भ्रतारेवच जायते भगिनी सर्व स्थितेषु सबांधवा सगर्भेषु सुते समस्व जायते. भावाला बहिणीची स्वतःची लेकर सारखी वाटली पाहिजे. त्याचा नाव भाऊ असते. यानं बहिणीची लेकर मारली. 100 मारली. एका छोटीशी चूक होती. पाण्यातलं पंडाव खेळता खेळता दुर्योधनाच्या हातानं 4 पोरं त्याची मेलती. म्हणून त्याने विचार केला, माझे 4 मारतो, घरी येऊन तुम्हा 100 जणांना फुकितो. भाकरी बहिणीच्याच घरच्या खाल्ल्या आणि तिचंच झोपडं पेटिलं. असंच झालं रावणाच्या बाबतीत पण. तुम्हाला कधी बी कधी म्हणजे आजच सांगायलो. इथून पुढे लक्षात ठेवा, नालायक पाहुणे जास्त दिवस घरी राहू द्यायचे. कोणताच फाजा नाही. कोणताच नाही. आला पुरणपोळी, उद्या बट्ट्या, अजून आमक, अजून तमक, निघा घरी. हे जास्त दिवस राहिल्यावर आपल्या पत्राच्या नाल्या मोजीत असतील. आमच्या इथला एक पाहुणा जाईच ना. गड्याला सांगितलं आपला फवारा झाला. हो झाला म्हणजे. शेती मला चांगली मस्त. डबल फवारा करा. काय म्हणले महाराज, कशाला डबल? अरे म्हणलं औषध नाश करायचं नाही. 10 रुपयाचा चुन्याचा डबा आणा. डब्यात कालवा. ढवळं दिसलं पाहिजे औषध म्हणून. त्याच्यात 1 ढक्कन रोगर टाका, फक्त वास यावा. आणि तेल जळण पेट्रोल. हा, पेट्रोलचा पंप नाही, ते हात पंप कुच्या. मसडी आलेली होती. पाहुणा जाईच ना आमच्या इथला. मी त्याच्या पाठीवर फवारा द्याला. त्यानं 3 टाक्या फवारल्या आणि 4थ्या टाकीला म्हणला संडासून येतो. 9 वर्ष झालं अजून त्याची संडास झालीच नाही. आलाच नाही आमच्या इथं. आलाच नाही. नकोच म्हणला गिरगावच्या बाळ्याची. ते गेलं की फवारा पाठवू देतय. तुम्हाला सांगू का, रिकाम टेकडी माणसं घर पेटवत असतात. कधी बी लक्षात ठेवा. रिकाम टेकडी माणसं घराला पेटून देत असतात. या बा, व्यसनी माणसापेक्षा आळशी माणूस आरामखोर असतो. व्यसनी माणसापेक्षा आळशी माणूस आरामखोर असतो. व्यसनी काय करीन? काम करून पैसे कमीन थोत्तर खराब करीन. पण आळशी माणसं पत्ते खेळत नाहीत, दारू पित नाहीत, पण खसखशीच्या पोत्याला भोकाड पडल्यावानी लक्ष्मी ठुतत नाहीत. खसखशीच्या पोत्याला दाबनाचं छिद्र सहन होत नाही. हाय सायराज नाही. किती बारीक असते ती. किराणा दुकानदार आहे. आमच्या इथल्या एक जणांनी खसखस घेतली 20 किलो. जाऊन मला म्हणला, ए राम्या, पोतं टाक बैलगाडीत. हमाल होतं ते. 4 आणे हमाली. मालक जरा फुगीर होतं. मोकार टेकन चौघीत लुगडं एक. नुसतं ट्याकडे होतं ते आपलं. 2 हात लाकडून 35 हात दिलपी.
हे आवाळभर इकडं ना आवाळभर तिकडं, मोठा वाडा पोकळ वासा वारा जाई वाचा वासा, असे घरातलं होतं. हे पुढच्या शनिवारी देईल, आम्हाला हमाल होत. ते म्हणलं बहुणीच्या बारी मग चारण देईन. पोत टाकलं गाडीत, पण दाबणार आली बैलगाडी गिरगावला. गावात आल्या म्हणलं, ए भावश्या पोता दुकानात ठोय. ते म्हणलं रिकाम मालक. गिरगाव पासून शेलू पस्तूर बॅटऱ्या लावल्या, वाटान खसखस दिसली नाही. सांडलेली खसखशीचा एकही दाना दिसला नाही आणि पोत्यात थांबली नाही. तिचं तर नाव लक्ष्मी आहे. कवा जाईल आणि कवा चटका आणील सांगताच येत नाही. तिच्या संग हिशोबात राहत जा. आणि त्यातली त्यात हे रिकाम टेकडे घरी आल्या लक्ष्मी पटकन पळत असती. आळशी माणसं सगळ्यात हरामखोर. घरातल्या सगळ्या लोकांनी काही ना काही. तुमच्या लहानपणी वयस्कर माणसं दोऱ्या तरी वळायचे, मुंगशे तरी करायचे, कासरा तरी आटायचे, जोते तरी करायचे. रिकाम बसत नव्हती माणसं, रिकाम बसत नव्हती. रिकामी माणसं घातक असतात. चला असो. शकुनीने नालायकपणा केला. शकुनीचा पांडवाईशी तिळमात्र राग नव्हता आणि शकुनीला पक्क माहित होतं जितकी कौरव पांडवाला त्रास देतील तितकी लवकर कौरव मारणार आहेत, हे शकुनीला माहित होतं. म्हणून लोकांना वाटत होतं शकुनी पांडवांच्या विरोधात आहे, कवडीच्या विरोधात नाही. तुम्ही ओरिजिनल वाचवा ना. आणि ज्यानं ओरिजिनल महाभारत पाठ केले का कथा, त्याच्या ऐका जा. तुमचं कसं होतं माहिती आहे का, ज्यांनी वह्या लिहिल्या त्यांच्या ऐकतात. इथे श्रीमन महाभारते पुराणे येन कथा प्रसंगो आजामेळो भय जायतेन सर्वं तृंगभद्राति जायतेना मम कृतुजन्याति भारतायां महाभारते पुराणे व्यासोक्ती सागरायां. काय त्या ठिकाणी 7 अक्षोणी सैन्य पांडवांना होतं बरं का. 11 अक्षोणी सैन्य या ठिकाणी कौरवाला होतं बरं का. आणि काय त्या ठिकाणी युद्ध झालं बरं का. लागली लाईन आली, पंखा सुरू झाला, वहीचं पान पलटलं बरं का. इति महाभारते पुराणे भगवान गोकुळात जन्माला आले बरं का. अरे तो बस स्टँड सोडून दिलं रे सुमळ्या. आता माणसं कोण्या गावाला जातील. असं नको वाची जाऊ, तू वाचून सांग जाय, माणसं मरतील. झाला चुकीचं ऐकायचं डोक्यात ठेवी जाऊ नका. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. शास्त्र पुराण आपला संप्रदाय वेद प्रणीत आहे, शास्त्र प्रणीत आहे, ऋषीमुनी प्रणीत आहे. आणि महत्वाचा मुद्दा सांगायचा, पुराण प्रणीत आहे. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणी विचारोनी. बोधले बाबा पुराणाला फार गळ्यात घेतलं तुकोबारायांनी. वारकरी संप्रदाय चांगलं वाचायचं. असो, शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं, भाषेबुवा पांडवांना एक घर तयार करा. ते म्हणला, मामा तुम्हीच म्हणले सुईच्या आणीवर बसली इतकं द्यायचं नाही, आणि तुम्ही म्हणतात वाडा बांधायचा. येडगळेस तू. वाडा बांधायचा, पण त्या वाड्यात ते मेले पाहिजे असा बांधायचा. त्याचं नाव लाक्षाग्रह. राळ, रांजा, कापूर, ज्वलनशील पदार्थ टाकले. आता इहिरी फोडायला ते ब्लास्टिंग येते. पण मला असं वाटतं तुमच्या लहानपणी ते ट्रॅक्टर नव्हते, पहारीचे गोटे होते. पहारीनं दर घ्यायची, मधलं काढायला पळी असायची, आणि मग ते लोखंडीची जाळी जाळायची, तिचे कोळसे करायचे, राळ रांजा टाकायची, कुटायची, ती दारू भरायची, वात सोडायची, आणि मग तिला ते आळं करायचं, आणि ते पेटून मग माणसं वर येत होते.
विहिरीतून वरी यायची. मी पाहिली ती माणसं, आमच्या इथं बरीच होती 10-5 लोक तशा विहिरी फोडणार. तर ती दारू त्या घराच्या भिंतीला वापरली, येळूच्या चिवट्या कमट्या, आणि वरून घर इतकं रंगरंगोटीत केलं की ते घर पाहण्यासाठी माणसाशी तंग व्हायचे. त्या मिस्त्रीचं नाव होतं पुरोचन नावाचा मिस्त्री. पुरोचन नाव होतं, पुरोचन. खरं तर कलेच्या क्षेत्रामध्ये एका देवतेचं वर्णन आहे, एक अंश आहेत भगवंताचा, तो विश्वकर्मा महाराज, कलेची देवता, फार मोठी अधिकारी व्यक्ती, भगवंताचा अंश आहेत ते. पण या पुरोचन नावाच्या व्यक्तीच्या हातानं ते लाक्षागृह तयार केलं. दुर्योधन 2-3 वेळेस काकींकडे आला, माझ्या कुंती आई साहेबाकडे, तुझा विसर न व्हावा याच्यावर बोलतोय. मला लांब जायचा नाद आहे. कसं होते, गव्हाला पाणी देताना मला गवत उपटायचा नाद आहे, म्हणून हे लांब होतं. पण कडवं सोडित नाही, जाणार नाही कडव्याच्या बाजूला, काळजी करू नका. येऊ द्या एसटी लांबून, काय चांगल्या रस्त्याने तेल बाहेरचे ताण काय घेतात. घरचं डिझेल असल्यावर शॉर्टकट पाहायचं. इथं काय देवीचं तेल देवीला आणि भोते आला घाईला, ताण कशाला घ्यायचा. 15 वाट आलं, मोरी वाट गेलं. लांबून येऊ द्या, चिंता नका करू. बघ, कुंती हुशार होते. आज जाऊ उद्या जाऊ बघता बघता दुर्योधनानं सांगितलं, काकी तुमच्या घराचं किलचन खराब झालंय, तख्ता खराब झालाय. लाकडी घरे होती आणि लोक आम्हाला नाव ठेवते तुम्ही चांगल्या घरात राहायला जा. प्रथक्की म्हणजे कुंती किती हुशार आहे. ती पंढरपुरातल्या मालकाची आत्या होती माझ्या माईंनो. तुमच्यातली एक बाई ती पंढरपुरातल्या मालकाची, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची आत्या होती. आणि तिने विचार केला, या घरात राहायला जात असताना एका साधूला आधी विचारावा. त्या साधूचं नाव होतं राजकारणातला 2 नंबरचा डॉन विदुर काका. आणि विदुराच्या घरी गेल्या. काका, काका होते हो. आवाज ऐकल्याबरोबर या वहिनी साहेब, वहिनी साहेब शब्द वापरला. या भारत देशाची भाषा शैली हे, हिचं वजन करण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही, इतकी मर्मज्ञ भाषा आहे, टोकाची. या वहिनी साहेब, बसायला बोऱ्या टाकला. काकांच्या धर्मपत्नीने आदर केला. काकांनी विचारलं, वहिनी साहेब काय काम आहे. काका, युवराज गेल्या 2-4 दिवसापासून सारखे येतात. दुर्योधन म्हणली नाही, युवराज गेल्या 2-4 दिवसापासून सारखे येतात आणि आम्हाला गावाच्या बाहेर बांधलेल्या घरात राहण्यासाठी सांगतात. डोळे रडे नाही वागिरेकर, विदुर काकाचं बोधले बाबा काळीच रड. कारण विदुर काका त्रिकाल ज्ञानी होते, त्रिकाल ज्ञानी होते. काकांना माहित होतं ते घर म्हणजे मसनवाट आहे, ते लाक्षागृह म्हणजे मसनवाट आहे. पण आता तुम्ही काय म्हणल्या वहिनी साहेब. हो म्हणल्या, हो जावंच लागल. जा वहिनी साहेब, पण एक विनंती, ज्या दिवशी राहायला जातान त्या दिवशी वाकडी वाट करून माझ्याकडे या. दुर्योधनानं धारेवर धरल्यावर कुंती आई साहेब आपल्या 5 लेकराला घेऊन त्या महालाकडे निघाली. तुझा विसर न व्हावा. तुकोबारायनं काय मागितलंय देवाला, हेची दान देगा देवा, आणि तुझा विसर न व्हावा. याच्यात काय लपलंय याचा मुद्दा तुमच्या पुढे मांडतोय. मग पुढे सरकू, वेळ भेटला तर पुढच्या कडव्यात जाऊ, अन्यथा आपलं जय विठ्ठल करू. मग काकी निघाल्या, चौकात आपली 5 वासरं घेऊन आल्या लेकर, आणि धर्माला सांगितलं, बाळा मी 2 मिनिटात काकाकडनं येते. बघत होतो दुर्योधनाची गुप्तचर खात्यातले लोक कुठं चालली काय चालली. निरोप भेटला काकांकडे, जात असेल म्हणजे जाऊ द्या. काकाकडे गेल्या. काकानं पाहिल्याबरोबर होत का आला, हात चाललात हो. देवघरात गेले, देवघरातून एक प्रतिमा घेतली बोधले बाबा. ती प्रतिमा विटेवरच्या मालकाची होती, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची होती.
ती प्रतिमा एका कपड्यात गुंडाळली आणि कुंती आई साहेबाच्या वटीत टाकली. वहिनी साहेब, जा त्या महालात राहण्यासाठी. ते महाल तुमच्यासाठी मशानभूमी आहे. तो महाल तुमच्यासाठी मशानभूमी आहे. जा राहण्यासाठी. पण हे तुमच्या वटीत टाकल्याचा याचा विसर पडू देऊ नका. याचा जर विसर नाही पडला ना, तुमच्या अंगावर माती टाकायची ताकद कोणाची नाही. वटीत घेतलं त्या मालकाला. प्रतिमा होती, फोटो होता देवाचा. कुंती आई साहेबांनी हृदयाशी ते फोटो लावला. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, गुप्तचरांनी निरोप दिला, वटीत काय चाललं असेल कुंतीनं. तर तिथल्या एकानं शहानिशा केली, स्त्रियांची वटी भरत असते, वटी भरली असेल. वटीच भरली होती, पण वटीत देव टाकला होता. गौण जेवारी नव्हते, वटीत देव टाकला होता. देव गेलाय लाक्षागृहात. लाक्षागृहाला तळ मजला होता, कारण स्वयंपाक वरी करता येणार नव्हता. कारण लाक्षागृहाला विस्तू लागणं, 11 सेकंदात जळणं असं घर होतं. ते 11 सेकंदात पेट घेणार होतं. ज्वलनशील वस्तू होत्या त्याच्यात सगळ्या. खाली पूजा, खाली स्वयंपाक करत होतं. मध्ये गेल्याबरोबर गृहप्रवेश झाला. वरी जो महाल आहे त्या महालात एक कोनाडा होता. त्या कोनाड्यात वस्त्राचं आच्छादन केलं आणि काकाने टाकलेल्या वटीत देवाचं अधिष्ठान त्या कोनाड्यात त्या देवळीत बसवलं. रोज स्वयंपाक झाला की त्या देवाला नैवेद्य, आणि मग पांडवांनी जेवायचं, मग कुंतीने जेवायचं, आलेल्या अतिथीला जेव घालायचं. रोज संध्याकाळी पुरोचन मशाल घेऊन यायचा. बरोबर माध्यानस्तु भयजनाम निशा प्रवृत्ति जायते नाम वैशान्नरोस्तत पुनितायाम दग्धाम लाक्षाग्रभयो. बरोबर मध्यरात्रीला पांडव आणि कुंती झोपली की पुरोचन लाक्षागृहाला आग लावणार आणि मग ही सगळी जळणार. पण विदुर काकाने एक शब्द दिलता, याचा विसर पडू देऊ नका. वटीत जो देव टाकलाय त्याचा विसर पडू देऊ नका. दादा पांडव झोपी जायची, कुंतीनं भिंतीला टेकन द्यायचं आणि त्या कोनाड्यात देवळीत टेकलेल्या पांडुरंगाकडं, त्या विटेवरच्या मालकाकडं, त्या द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याकडं सारखं बघत राहायचं. त्याचा विसरच पडू द्यायला नाही. रात्री विसरच नाही. खिडकीतून पुरोचनानं पाहिलं कुंती जागी की निघून जायचा, निघून जायचा. कुंतीला कळालं मशाल घेऊन पुरोचन आलाय, पण जागी असल्यामुळे लावत नव्हती, निघून जायचा. 2-4 दिवस निघून गेले. पुरोचन नावाच्या व्यक्तीला बोलून घेतलं दुर्योधनानं. का रे म्हणे, किती द्रव्य दिलंय तुला हरामखोरा. हे लय सोपा शब्द सांगायला मी. ते काय सामान्य भाषेत बोलला असं का ते दुर्योधन त्याला. आणि ते पहिला तर बी नाकली होता, त्याला काय अक्कल थोडी होती दुर्योधनाला. अहो मोठी भाऊजई, आई समान असणारी भाऊजई ज्यानं मांडीवर बसली त्याची अक्कल किती गहाण ठेवली असेल. आई समान असते मोठी भाऊजई आणि तिला मांडीवर बसो, किती नालायकपणा असेल त्या दुर्योधनाकडे. अशी कितीतरी येत नालायकपणा त्याच्याकडे. जाऊ दे. त्यानं सांगितलं, मालक मी रोज जाळायचा प्रयत्न करतो पण बाई झोपतच नाही. किती दिवस जागल, किती दिवस जागल, मर्यादा आहे का नाही. दिवसात झोपत नाही, जागणार किती दिवस आहे. 5-6 दिवस संपले बोलले बाबा. 7वा दिवस उजळला. कुंतीच्या लक्षात आलं, आज आपण जागू शकत नाहीत. पुरणपोळीचा स्वयंपाक केला. असा महाभारतात पुरावा नाही.
पण आपल्याकडं चांगल्या स्वयंपाकाला पुरणपोळी म्हणत होते. हा मात्र मुद्दा आहे. आपल्या लहानपणी महत्वाचा स्वयंपाक कोणता असायचा? पुरणपोळी. म्हणजे आपण पुरणपोळी